नमस्कार, मी उत्तम कुमार. एबीसी न्यूज मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. मी ज्या भाषेत तुमच्याशी संवाद साधतोय त्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळून काही दिवसच उलटले. अर्थात मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळणं आणि आजच्या आपल्या विषयाचा तसा अगदी जवळचा संबंध नाहीये. पण मराठी भाषा म्हणून वृद्धिंगत करणं, मराठी भाषेला लौकिक अर्थानं गौरव प्राप्त करून देण्याची जबाबदारी रोजच्या रोज ज्यांच्यावर असते ती प्रसार माध्यम मात्र गेल्या काही दिवसांपासून, काही वर्षांपासून त्यांच्यातला मराठी भाषेचा किंबहुना एकूणच भाषेचा दर्जा त्यांच्यातला घसरत चाललाय का, अशी ओरड सातत्याने होतीये. कुणी उठतं आणि म्हणतं की मीडियातला मराठी भाषेचा किंवा भाषेचा दर्जा घसरत चाललाय. ही ओरड खरी आहे का? त्याच वेळेला चित्रपटांमध्ये किंवा इतर माध्यमांमध्ये मात्र मराठी भाषेवरती जाणीवपूर्वक काम केलं जातं. शब्दांवरती, वाक्यांवरती जाणीवपूर्वक काम करताना मंडळी दिसत आहेत. या उलट प्रसार माध्यमातला भाषेचा दर्जा मात्र दिवसेंदिवस खालावताना दिसतोय. आता याला कारण काय असावी? भाषेवर काम करण्याची चिकाटी कमी होतीये का? अभ्यास करण्याची वृत्ती कमी झाली आहे का? एकूणच कितीतरी अनेक कारणं असतील, अनेकविध कारणं असतील. या सर्व कारणांची चर्चा करण्यासाठी आज आपण खास निमंत्रित केलंय. गेली अनेक वर्ष ज्यांना आपण दूरदर्शनच्या पडद्यावर पाहिलं असेल अशा ख्यातनाम वृत्तनिवेदिका, सुप्रसिद्ध अशा मुलाखतकार आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जो पत्रकारिता विभाग आहे त्या पत्रकारिता विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉक्टर उज्ज्वला बर्वे मॅडम. बर्वे मॅडम, मी या टॉक शो मध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. धन्यवाद. मला एबीसी न्यूज मराठीवर बोलावलं आणि माझ्या जिव्हाळ्याच्या विषयासंबंधी बोलण्याकरता बोलावलं त्याबद्दल मनापासून आभार. बरं मॅडम, मी तुम्हाला सुरुवातीलाच विचारू इच्छितो की ही ओरड खरी आहे का? सध्याच्या प्रसार माध्यमातलं, मग ती मुद्रित माध्यम असू देत किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यम असू देत, त्यातल्या भाषेचा दर्जा घसरत चाललाय, ही ओरड खरी आहे का? सध्याच्या प्रसार माध्यमांमधल्या भाषेचा दर्जा घसरत चालला ही ओरड खरी आहे का, या प्रश्नाचं उत्तर असं आहे की दर्जा घसरत चालला हे खरंय, पण ही ओरड सध्याचीच नाहीये. फक्त ही ओरड अनेक वर्ष चालू आहे. म्हणजे प्रसार माध्यम ज्या वेळेला सुरुवात झाली, म्हणजे वर्तमानपत्रांपासून सुरुवात झाली, त्यावेळेला सुद्धा असं काही प्रत्येक जण पूर्णपणे समाधानी असायचं अशातला भाग नाही. त्यामुळे अरे हे काय लिहितायत, किती गडबडीत लिहितात. मग रेडिओ आल्यानंतर उच्चारांकडे लक्ष दिलं जाऊ लागलं. मग टीव्ही आला. असं करत करत प्रत्येक टप्प्यावर काही ना काहीतरी थोडं 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 जास्ती घसरत गेलं असं मात्र माझं निरीक्षण आहे. त्यामुळे आता इतक्या वर्षांमध्ये दर्जा अधिकच घसरलाय असा एक सर्वसाधारण निष्कर्ष काढायला हरकत नाहीये. पण हे आता सध्या या शब्दाला मी का भर देते, कारण हे काय असं गेल्या 4-5 वर्षात घडलंय, इंटरनेट आल्यामुळे घडलंय असं काही नाहीये. म्हणजे माझा स्वतःचा अभ्यास या बाबतीतला अनेक वर्षांपूर्वी सुरू झाला. म्हणजे जवळपास 20 वर्षांपूर्वी मी हा अभ्यास हाती घेतला होता की वर्तमानपत्रांमध्ये, रेडिओ, टीव्ही मध्ये कशा प्रकारच्या चुका आपल्याला आढळतात मराठीच्या लेखनामध्ये, त्या कशामुळे होत असतील, त्याला काय करता येईल, हा मी सविस्तर अभ्यास केला. त्यालाही आता जवळपास 20 वर्ष झाली. म्हणजे एवढा तर इतिहास त्याला नक्कीच आहे. ठळकपणे, आता तुम्ही अभ्यासाचाच विषय म्हणाला की ठळकपणे काय जाणवलं तुम्हाला त्या अभ्यासातनं, की वारंवार होणाऱ्या चुका कुठल्या कुठल्या आहेत? वारंवार होणाऱ्या चुका 2 प्रकारच्या असतात. एक म्हणजे चुकीच्या शब्दांची निवड, म्हणजे योग्य शब्दच माहिती नसणं, की नेमकेपणा पाहिजे ना. आपली इतकी समृद्ध भाषा आहे मराठी भाषा, त्यामुळे आपण नेमका तिथे अर्थानुसार चपखल होईल असा शब्द एकतर वापरायला पाहिजे. तो चुकीचा शब्द वापरला जातो, किंवा मराठीमध्ये प्रचलित शब्द असून सुद्धा, म्हणजे आता कसं आहे, आता आपण मराठी वाहिनीसाठी बोलतोय की नाही, तर आपण आपलं बहुतांश बोलणं ज्याला शुद्ध मराठी, शुद्ध म्हणजे कशा अर्थाने मराठी शब्द वापरून असलं पाहिजे. होता होईतो आपण मध्येच इंग्रजी वाक्य, इंग्रजी शब्द, हिंदी शब्द बोलता कामा नयेत. त्यामुळे मी जेव्हा म्हणते की योग्य शब्द सापडत नाही, त्याचा अर्थ असा की मराठीमध्ये प्रचलित शब्द आहेत तरी पण उगाचच इंग्रजी शब्द वापरायचे, हे पण प्रमाण मोठ्या लक्षात येतं आपल्या. किंवा हिंदी शब्द वापरायची हौस तर आहेच आहे, पण काही शब्दांचा हिंदी शब्द तोच लिहिलेला तसाच आहे, उच्चार तसाच आहे,
पण त्याचा हिंदीतला प्रचलित अर्थ वेगळा आहे आणि मराठीतला वेगळा आहे, वेगळं. हेही लक्षात येत नाही. हम्म. म्हणजे त्याचं अगदी साधं उदाहरण म्हणजे खूपच प्रचलित आहे ते, त्याच्याविषयी विनोद पण झालेले आहेत. शिक्षा. हिंदीमध्ये शिक्षा हे शिक्षण या अर्थी वापरलं जातं, मराठीमध्ये शिक्षा हो. हे शासन म्हणजे काहीतरी दंड करणं या अर्थी वापरलं जातं. हो. तर त्याच्यामुळे शिक्षेचा दर्जा सुधारला आहे असं जर कोणी लिहिलं तर त्याला शिक्षणाचा दर्जा म्हणायचंय का दंडात्मक कारवाईचा म्हणायचंय हे कळत नाही. तर तो एक मोठा बदल दिसतो. आणि शब्दांवरती का हुकूमत पाहिजे माहिती का? याचं कारण भाषांतर करावं लागतं ना मोठ्या प्रमाणात, आणि भाषांतर करणं आपल्या सगळ्या प्रसार माध्यमांमध्ये बातम्यांचं मोठ्या प्रमाणावर भाषांतर करायला लागतं. त्यामुळे त्याला नेमकेपणा येण्याकरता बरोबर नेमके शब्द माहिती पाहिजेत. त्याच्याकरता अर्थातच ज्या भाषेतून भाषांतर करतो ती भाषा पण माहिती पाहिजे. त्या भाषेमध्ये एका शब्दाचे 2 अर्थ असतील तर मराठीमध्ये त्यातला कुठला वापरायचा? म्हणजे एक सहज उदाहरण सांगते की आपल्या शरीरामध्ये हा जो साधारण कपाळच्या इथला भाग असतो त्याला टेम्पल म्हणतात. एकदा अशी बातमी होती की ही वॉज शॉट नियर द टेम्पल. तर आता बिचाऱ्यांनी माणसांनी मराठीत करताना मंदिराजवळ त्याला गोळी मारण्यात आली. तर तसं नाहीये ना, इथे मस्तकाच्या इथे आहे, कपाळाच्या भागाजवळ. म्हणजे चुका ज्या होतात त्या मी म्हटलं तसं मुळातच मराठीतले शब्द माहिती नाहीत, किंवा भाषांतर करत असताना ज्या भाषेतून आपण भाषांतर करतोय तेही शब्दांचे अर्थ किती आहेत, अर्थछटा किती आहेत, ही एक प्रकारची चूक सर्रास दिसते. दुसरी जी आहे ती व्याकरणाची आहे. व्याकरण म्हणजे काय? तर आता काही गोष्टी तर अगदी शाळेत न जाता सुद्धा आपण भाषा नीट का वापरतो? कारण आपल्याला शब्द वेगवेगळ्या लिंगांचे असतात, म्हणजे नामं असतात त्याला लिंग असतात, नंतर एक वचन अनेक वचन, काळ असतो. हे काही शाळेत आपण शिकतो ते वेगळ्या प्रकारे, पण आपण बोलायला लागतो लहान तेव्हा सुद्धा आपण म्हणतोच ना, मुलगा छोटा मुलगा मी जातोच म्हणतो, छोटी मुलगी मी जाते, ऐकून ऐकून म्हणायला लागते ना. तर खूप मोठ्या प्रमाणावर असं दिसतं की प्रसारमाध्यमांच्या या लेखनामध्ये, भाषेच्या वापरामध्ये लिंग, वचन, काळ यांची सुद्धा खूप गडबड झालेली दिसते. म्हणजे या तर मूलभूत गोष्टी आहेत. आणि त्याच्या पुढचं थोडंसं जे व्याकरण आहे की आपण शब्द वापरतो त्यावेळेला मराठीमध्ये, आता समजा आपण शाळा घेतलं, शाळा शब्द घेतला आणि कुठे चाललीस तर शाळेला चालले किंवा शाळेत चालले, तर शाळात चालले नाही ना म्हणत, ला चळे होतं याला. म्हणजे मी आता काही खूप तांत्रिक बाबींमध्ये जात नाही, पण ह्या सुद्धा व्याकरणाच्या गोष्टी आहेत ज्याला विभक्ती प्रत्यय म्हणतात. ते सुद्धा चुकतात, त्यांची पण निवड चुकते. अगदी दुसरं अत्यंत प्रचलित आताचं असं उदाहरण आहे की मी तुला मदत करू का, असं मराठीत इतकी वर्ष म्हणलं जायचं. आता सरसकट मी तुझी काही मदत करू शकते का? मी तुझी मदत हे नाहीये मराठी, मूळचं नाहीये मराठी. आपण घरोघरी अगदी कुठल्याही मराठी भागात गेलात ज्यांची मातृभाषा आहे मराठी, ते मी तुला मदत करू का काही, असंच म्हणतात ना. ते बदलत चाललंय, म्हणजे प्रत्यय बदलतायत, काळ, हे त्याची सगळी गडबड आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे एकंदर आपल्या विशेष काळ प्रसार माध्यमांकडनं ती अपेक्षा आहे म्हणून एक संगती पाहिजे ना, लिखाणामध्ये एक संगती पाहिजे. ते काय करतात, मग लिखाणाचा भाग येतो तर लिखाणाचे काही नियम आहेत, ऱ्हस्व दीर्घ आहे, जोडाक्षर कशी लिहायचे त्याचे नियम आहेत, ते माहिती नसले ही गडबड होते. जन्म हा शब्द आधी न अर्धा पाहिजे मग म पाहिजे. आता जर तिथे लिहिणारे जन्म लिहायला लागले नाही ना त्यांना, कारण माहिती नाही. हे टाईप करत असताना हा जन्म शब्द कसा टाईप करायचा, आधी काय लिहायचं मग काय लिहायचं हे माहिती नसतं. मुळात शब्दच माहिती नसतो किंवा टाईप कसं करायचं माहिती नसतं. इकार उकारांचं दिसतं आणि उच्चार. म्हणजे भाषा कशी आहे, शेवटी भाषा म्हणजे एक शब्दसंग्रह आहे. त्या शब्दातून अर्थपूर्ण वाक्य करण्यासाठी असलेले सगळे व्याकरणाच्या सगळ्या आपल्याकडे असलेल्या युक्त्या प्रयुक्त्या आहेत, म्हणजे साधनं आहेत, लेखन आहे आणि उच्चार आहे. तर उच्चारामध्ये सुद्धा मराठी शब्द कशा पद्धतीनं बोलले पाहिजेत हेही माहिती पाहिजे ना. म्हणजे आता आपल्याकडे ऐ आणि औ असे आपण उच्चार करतो, ते हिंदीच्या सारखे ऍ असं करून नाही चालणार. म्हणजे आपण बँक म्हणतो ते ऍ आपल्याकडे तो आहे पण तो वेगळा, परंतु गैरवापर करतात.
आता त्याचा गैरवापर हम्म. करतात असं म्हणून चालणार नाही, कारण तो असं मराठी धाटणीचा उच्चार नाही, तो हिंदी धाटणीचा उच्चार झाला. आणि बरोबर. जोडाक्षर सुद्धा खूप मोठी जोडाक्षरांचे शब्द असले की बोलणाऱ्यांना अडचण येऊ शकते, मग त्यातला एखादं अक्षर ते उच्चारतच नाहीत. ह्या ज्या आहेत ना, या इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या बारकाईने लक्ष देण्यासारख्या गोष्टी आहेत आणि ते सगळं चांगल्या, आणि हे खरं वेगळं शिकावं नाही लागत. आपण मुळातच भाषा आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असतोच, परंतु ज्या वेळेला आपण प्रसारमाध्यमांमध्ये, विशेषतः वृत्तमाध्यमांमध्ये काम करायला लागतात लोक, त्याला इतक्या वेगवेगळ्या विषयांसंबंधित त्यांना लिहायचं असतं की त्या विषयांमधल्या शब्दांचं काय करायचं ते त्यांना व्याकरणाचे नियम माहिती नसल्याने लक्षात येत नाही. म्हणजे आता सूचना, सूचनांची दखल घेतली गेली पाहिजे, पण ते काय करतात, आता एक असेल तर सूचनेची दखल, अनेक असेल तर सूचनांची दखल, पण ती मुलं काय करतात, एकाला सूचनेची ना म्हणून अनेक असल्या तरी त्याला अनुस्वार देऊन मोकळे होतात आणि सूचनेची दखल घेतली जात नाही. म्हणजे जे आपल्या रोजच्या वापरातले शब्द नाहीत त्यांना सुद्धा आपण एरवी, आता ते शाळा आहेत ना, मी शाळेला गेले, मी शाळेंना गेले म्हणणार नाहीत ना, मी शाळांना भेटी दिल्या असंच म्हणतील ना, कारण तो रोजच्या वापरातला शब्द आहे. म्हणजे मुद्दा असा आहे की पत्रकार म्हणून काम करणाऱ्यांनी थोडासा वेळ देऊन की अरे हा शब्द मी रोज वापरत नसले किंवा नसलो तरी त्याचं रूप मला माहिती आहे ना, मी त्या पद्धतीने वापर, इतकं लक्ष कोणी देत नाही म्हणून या चुका होतात. मॅडम अगदी बरोबर आहे, पण यात आणखी गोंधळ आणि काही प्रवाद असे आहेत आता की आपण सर्वसामान्य माणसं जी असतात ती साधारणपणे भाषेचा आधार घेण्यासाठी की हा प्रमाण शब्द कुठला आहे तर पटकन वृत्तपत्र काढतात आणि वृत्तपत्र पाहायला लागतात. पण पोलीस सारखा शब्द असा आहे, त्यांना 4 वृत्तपत्र शोधल्यानंतर पोलीस हा शब्द 4 प्रकारे पाहायला मिळतो, किंवा कमीत कमी 2 प्रकारे तर निश्चित लिहिलेला असतो. एखाद्या ठिकाणी पोलीसला पहिली वेलांटी असते, एखाद्या ठिकाणी दुसरी वेलांटी असते. आता हे बऱ्याच शब्दांबाबत असा गोंधळ आहे. मग प्रसार माध्यमांकडून प्रमाण म्हणून काय अपेक्षा कशी ठेवायची? आता कसं झालंय, तुम्ही उदाहरण म्हणून जो निवडलात ना तो नेमका एक परकीय शब्द निवडला. बऱ्याचदा काय होतं, परभाषांमधला किंवा इंग्रजीतला आपण धरूयात, त्याच्या लेखनाविषयी थोडीशी गडबड संभवू शकते. कारण कसं आहे, पोलीस आता इंग्रजीच्या स्पेलिंग प्रमाणे गेलं तर POLICE, आणि त्यातला जो आय आला की त्याचा ह्रस्व उच्चाराची पद्धत आहे. पण मराठीनुसार बोलायला लागलं की पोलीस, कारण आपला नियम असा आहे की शेवटी अकार असेल तर त्याच्या आधीचं उकार किंवा इकार दीर्घ पाहिजे, म्हणून तो पोलीस लिहितो आपण, बरोबर आहे. आणि मग मराठीचा जर नियम त्याला लावला की हा पोलीस, हा शब्द मराठी असं गृहीत धरलं तर तो पोलीसच काही ठिकाणी, म्हणजे काय आहे तिथे बसणारे जर नियम कुठले वापरतायत त्याच्यावरती सुद्धा आहे थोडस. तर तरी पण मी थोडस त्या बाबतीमध्ये सूट द्यायला तयार आहे की बाबांनो, हा शब्द मुळातच परकीय भाषेतला आहे. पॅरिस, 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 काय करायचं, कसं सांगणार ना आपल्याला. पण जे मराठी म्हणून आपण धरलेले आहेत शब्द, म्हणजे आता मंदिर घेतलं तुम्ही, तर मंदिर हा संस्कृत मधून आलेला आहे, तत्सम शब्द आहे, तो मंदिर दीर्घ ह्रस्वच लिहिला पाहिजे. जरी वडील हा वडील दीर्घ लिहायचा असला डी, तरी मंदिर मात्र असा लिहायचा. याबाबतचे नियम आपल्याकडे आहेत, शासनाने नियम तयार केलेले आहेत, त्याची सर्वांना माहिती पाहिजे आणि छान अगदी सहज अंमलात आणण्यासारखे ते नियम आहेत. तर त्याच्याकडे आपण थोडं लक्ष दिलं पाहिजे. आणि बरोबर आहे, तुमचा हा मुद्दा अगदीच योग्य आहे की गोंधळातच पडतो एखादा माणूस की अरे वर्तमानपत्र हे जर प्रमाण मानायचं असेल आणि तर 2-3 वर्तमानपत्रात वेगवेगळं लिहितायत, तर त्या बाबतीत थोडं तारतम्य बाळगून थोडासा जो जाणीवपूर्वक वर्तमानपत्रांचा भाषेच्या अभ्यासासाठी किंवा संदर्भासाठी वापर करतोय त्या व्यक्तींनी थोडंसं मग 1-2 जणांना विचारावं की मी भाषेच्या संदर्भात कोणतं वर्तमानपत्र प्रमाण मानू. म्हणजे आमच्यासारखे जे आहेत, तुमच्यासारखे जे आहेत, ज्यांना आता बऱ्याच वर्तमानपत्रांची माहिती आहे, कुठे कशा पद्धतीनं काम चालतंय, अशांना आपण काहीतरी सल्ला देऊ शकतो. परंतु दुसरं एक थोडंसं माझ्या लक्षात असं येतं की वर्तमानपत्रांच्या बाबतीमध्ये बऱ्याचदा आतल्या पानांवरचे लेख भाषिकदृष्ट्या थोडे जास्ती चांगल्या पद्धतीनं त्यांच्यावर संस्करण झालेलं, संपादन झालेलं दिसतं. पहिल्या ज्यांना बातम्या म्हणतो
त्याच्यामध्ये या विविध प्रकारच्या चुका फार मोठ्या प्रमाणावर आपल्याला आढळतात. हा फरक माझ्या अभ्यासातही माझ्या लक्षात आलेला आहे. त्याची कारणं अर्थातच की बातम्या अत्यंत घाईघाईत दिल्या जातात. त्याच्यावर इतके संपादकीय संस्कार करायला वेळ नसतो. मी म्हणलं तसं बातम्यांच्या बाबतीमध्ये भाषांतर हा एक फार मोठा मुद्दा आहे. आणि मग भाषांतर करत असताना वेगवेगळे शब्द वापरणं, म्हणजे मी म्हणलं तसं संगती पाहिजे. आपल्याला कधी कधी लक्षात येतं एकाच बातमीत बरं का, फायनान्स मिनिस्टर या इंग्रजी शब्दाला मथळ्यामध्ये अर्थमंत्री म्हणतात, खाली वित्तमंत्री म्हणतात, पुढे आणखी थोड्या वेळाने पुन्हा अर्थमंत्री. ती जी गडबड आहे ना ती टाळली जायला पाहिजे. म्हणजे मग ही संगती नाही असं होणार नाही. लिखाणामध्ये सुद्धा हा आपल्याला फरक दिसतो, कारण बऱ्याचदा मथळ्यात देणारे कदाचित वेगळे असतात, प्रत्यक्ष बातमी लिहिणारे वेगळे असतात. मग ती संगती आपल्याला त्याच्या मग वाचकाचा गोंधळ होतो की अरे खाली बातमीत तर हा शब्द असा लिहिलाय, मथळ्यामध्ये तर असा लिहिलाय, असं होता. पण लेख मात्र माणसांनी थोडा वेळ घेऊन लिहिलेले असतात लेखकांनी. त्याच्यावर थोडं संपादन केलं जातं, अनुभवी लोक लेख लिहितात. हा फरक आपल्याला थोडासा दिसतो. अगदी बरोबर मुद्दा मांडला मॅडम. पण मला आता त्याच्या पुढे जाऊन थोडं विचारायला की जे प्रसारमाध्यमांतलं काम करतात जे मंडळी सगळी, त्यांचं वाचन अलीकडच्या काळामध्ये कमी झाल्याचं द्योतय का आहे? कारण होतंय कसं, आपण वाचतो म्हणजे प्रसारमाध्यमातली मंडळी वाचतात, आपणही अलीकडे वाचतो, पण ते मोबाईलवर वाचतो की जे मुद्रित शोधन झालेलं नसतं. जे मुळातच जे साहित्य वाचायला पाहिजे त्यामधले शब्द जर नजरेखालून वारंवार गेले तर अशा शब्दांच्या वाक्यांच्या चुका प्रसारमाध्यमांतही होणार नाहीत असं वाटतं. हे बरोबर आहे का? म्हणजे वाचनाचा अभाव आहे हे खरं आहे का? खरी गोष्ट आहे की भाषेच्या बाबतीमध्ये अशी काही वर्गात शिकून भाषेचं फक्त एक आपल्याला ढोबळमानाने स्वरूप कसं हे शिकता येतं, नियम शिकता येतात, पण ते नियम प्रत्यक्षात कसे अंमलात गेलेले आहेत, विविध वाक्य कशा पद्धतीने लिहिली जात आहेत, हे आपल्याला जितकं आपण भाषेच्या संपर्कात राहू तितकं चांगलं कळत राहतं. आणि हळूहळू आपल्या नकळत आपण ते शिकत जातो. भाषेच्या संपर्कात राहायचं म्हणजे काय, ती भाषा बोलणाऱ्यांशी आपण बोलायचं, म्हणजे त्यांचं बोलणं ऐकायचं. आणि तुम्ही म्हणालात तसं पुस्तकांचं वाचन. मग पुस्तकं सुद्धा चांगली पुस्तकं कोणती, ज्यांच्यावर चांगले संपादकीय संस्कार झालेले आहेत हे तर पाहिजेच. काही म्हणजे त्याच्यामध्ये काही त्याच्याविषयी काही विवाद असण्याचं कारणच नाहीये. परंतु केवळ पुस्तकांच्याच वाचनाने भाषेविषयी अधिक सजगता येते असंही नाहीये. म्हणजे ज्याला भाषा योग्य पद्धतीनं विशेषतः प्रसार माध्यमांच्या बाबतीतल्या लोकांबद्दल मी म्हणते की आवश्यकता कशाची आहे, कितीही घाई असली तरी सुद्धा 1-2 मिनिटं काढून आपणच लिहिलेलं एकदा तरी जर वाचलं ना तरी बऱ्याचशा चुका त्यातल्या कमी होऊ शकतात. आणि पूर्वी पद्धत होती की प्रूफ रिडर्स असायचे किंवा एका लिहिलेल्याकडून वार्ताहराकडून सब एडिटरकडे जायचं. त्या यंत्रणा सुद्धा आता थोड्या सगळ्या डळमळीत झालेल्या आहेत. ते असेलच असं नाही, घाईच्या नावाखाली किंवा जे काही कारण असतील त्याच्यात आपण आता काही जाता येणार नाही आपल्याला, पण लिहिला एकदा की झालं, संपलं. ही जी आता वृत्ती आहे ना, त्यामुळे आपल्यापर्यंत चुका पोचण्याचं प्रमाण जास्ती आहे. म्हणजे पूर्वी अशा चुका होत नसतील असं नाहीये कदाचित, पण ती एक यंत्रणा होती ज्याच्यातून त्या चुका कमीत कमी करण्याचा प्रयत्न केला जायचा. वाचन पाहिजे, चांगलं ऐकलं पाहिजे. ऐकण्याने सुद्धा भाषेचा संस्कार होत असतो, कारण वाचनाने ते लिहायचं कसं हा संस्कार होतो. पण जे उत्तम बोलतात, म्हणजे ही भाषा उत्तम प्रकारे वापरतात, त्यांनी सुद्धा आपलं भाषेविषयीचं एकंदर ज्ञान, कारण भाषेमध्ये ना फक्त शब्द नाहीयेत, भाषेमध्ये वाक्प्रचार आहेत, भाषेमध्ये विविध शब्दांचे वेगवेगळ्या अर्थछटा असतात. त्या आपण जितकं जास्ती भाषेच्या संपर्कात राहू तितकं ते आपल्याला कळत असतं. खरंय. बरोबर म्हणालात तुम्ही की भाषेला वेगवेगळ्या छटा आहेत, वेगवेगळं सौंदर्य आहे. ते भाषेचं सौंदर्य जो जाणून घेईन त्याला त्यावरती अधिक काम करण्याची रुची निर्माण होईल, गोडी निर्माण होईल. आपण आता मुद्रित माध्यमांकडून थोडं इलेक्ट्रॉनिक माध्यमांकडनं म्हणजे दूरचित्रवाण्यांमध्ये जे बोललं जातं, ज्या पद्धतीची भाषा वापरली जाते त्यांच्यावरती थोडं चर्चा करू. त्याचं कारण असं, तुम्ही त्याच्यावर अधिकारवाणीनं बोलू शकता कारण तुम्ही अनेक वर्ष दूरचित्रवाणींवरती आणि खास करून भाषेवरती काम केलंय, अनेक नामांकितांच्या मुलाखती घेतल्यात. त्यामुळे मला सांगा की अलीकडे दूरचित्रवाणींमधून जी वापरली जाणारी भाषा आहे किंवा केले जाणारे वाक्प्रचार आहेत ते सवंग आहेत किंवा फारच कानाला बरं वाटत नाही, असं नाही वाटत का? वाटतं ना नक्कीच वाटतं की विविध
प्रकारे त्याच्याकडे बघता येईल. पहिली गोष्ट मी म्हणाले तसं की तुम्ही बोलता आहात त्याच्यामध्ये एक प्रवाहीपणा पाहिजे. विनाकारण फापट पसारा असेल तर काही बोधच होत नाही. मी बऱ्याचदा असं बघते की दूरचित्रवाणीवरती जे वार्ताहर बोलत असतात, आपल्याला एखाद्या ठिकाणाहून माहिती देत असतात, त्यांना ती माहिती समजून घेऊन ती लोकांना सांगण्याकरता, ती वाक्यांमध्ये सांगण्याकरताची जी प्रक्रिया आहे ना, ती त्यांची सुरळीत होत नाही. त्यामुळे मग ते म्हणजे समजा आता इथे जमलेल्या लोकांमध्ये महिलांचं प्रमाण खूप आहे असं वाक्य आता माझ्या समोर पण काही नाहीये, पण नाही आजकालचे वार्ताहर बोलू शकत. इथे जमलेले जे लोक आहेत त्याच्यामध्ये महिलांचं जे प्रमाण आहे ते अधिक आहे. आता हे असं नाही ना, म्हणजे कशा करता असं बोलायचं? मग उगाचच फापट पसारा होतो, उगाचच खूप काहीतरी बोललंय असं वाटतं, नेमकेपणा जातो. आणि जितका नेमकेपणा जातो ना तितकं श्रोत्याला ऐकावं असं वाटत नाही. प्रसार माध्यमांचे विशेषतः टीव्हीच्या बाबतीमध्ये कसं असतं, आपण श्रोता म्हणून किंवा प्रेक्षक म्हणून ज्याला बघत असतो ना, आपल्याला ती व्यक्ती खूप आत्मविश्वासाने हे सांगतीये हे पहिल्यांदा जाणवलं पाहिजे. तीच व्यक्ती जरा साशंक आहे, तीच चाचपडतीये, मग आपण असं म्हणतो अरे ह्यालाच कळलेलं नाही ती मला काय सांगणार. तसं जर व्हायचं नसेल तर भाषिक आविष्कार, विचार भाषेद्वारे मांडण्याची जी प्रक्रिया आहे त्यावर खूप काम केलं पाहिजे. आणि सोप्या सोप्या छोट्या छोट्या वाक्यात का होईना पण नेमकी माहिती नेमक्या शब्दांमध्ये पोचवली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट मी बऱ्याचदा बघते ते म्हणजे क्रियापदच माहिती नाहीये तरुण लोकांना. म्हणजे याविषयी तुम्ही काय सांगाल? अरे फक्त सांगाल कशाला? याविषयी तुम्हाला काय वाटतं? याच्याशी तुम्ही सहमत आहात का? याविषयी तुम्ही काय सांगू इच्छिता की याविषयी तुमचं काय म्हणणं आहे? बरोबर आहे. असं वेगवेगळ्या प्रकारे विचारलं तर तो संवाद ऐकायला बरा वाटतो. आणि मग मी म्हणलं तसं म्हणजे माझं अगदी ठाम मत आहे की प्रसार माध्यमांमध्ये आपल्या समोर जे येतात ना सादर करते, त्यांच्याविषयी पहिल्या काही सेकंदांमध्ये आपल्याला छान वाटलं पाहिजे की नाही बाबा हा माणूस, त्याला माहितीये, विषय माहितीये, मांडण्याची हातोटी आहे, आता मला ऐकायला मजा येणार आहे असं वाटलं पाहिजे. ते येत नाही. आणि त्या उपर त्या पलीकडेही जाऊन खूप जोर जोरात बोलण्याची एक सवय आहे, ओरडून ओरडून. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये भाषा कशी बोलली जाते हे महत्वाचं आहे ना. प्रत्येकच गोष्ट ओरडून शिरा ताणून सांगण्यासारखी नसतेच. मग तरी कशाला लोक शिरा ताणून बोलतात असंही वाटतं ना ऐकायला. आणि हा सगळा मिळून भाषेचा परिणाम होत असतो. म्हणजे तुम्ही असं म्हणाल की त्याच्याशी भाषेचा काय संबंध, तसं नाहीये. एखादा शब्द जर तुमच्या, कसं असतं भाषा का वापरतो आपण, मनातले विचार व्यक्त करण्याकरता. विचार जर साधा सरळ असेल, विचारात जर आक्रमकता नसेल तर आवाजात कशाला आक्रमकता पाहिजे? म्हणजे आज इथं नेमकं काय झालं, साधा प्रश्न आहे ना. आज इथं नेमकं काय झालं असं ओरडून बोलायची गरजच नाहीये. मग तिथे आपण विचार आणि आपला स्वर याच्यात इतकी फारकत निर्माण होते की नको असलेला विचार आपण पोचवतोय का काय, अशी ती सगळी गंमत होत जाते. अगदी खरा मुद्दा मांडला तुम्ही की भाषा ही तुमच्या आविर्भावांसह, तुमच्या उच्चारांसह, तुमच्या स्वरांसह पोहोचत असते. ही काही भाषा म्हणजे फक्त मुद्रित किंवा तुमच्या विचारांनुसार तुमची शब्दांची निवड, तुमचा स्वर, तुमची पट्टी, तुमची गती हे त्यानुसार ठरलं पाहिजे ना. विचार एक आणि ह्या सगळ्या गोष्टी वेगळ्या तर मग नाही ना बरोबर पोचत आपल्याला जे म्हणायचंय ते. बरोबर. तिथेही तो परफॉर्मन्स आहे, एक प्रकारचा तो आविष्कार आहे सादर करण्याचा. त्याची अलीकडच्या काळातले जे वृत्तनिवेदक आहेत किंवा सादरकर्ते आहेत ते तितकीशी तयारी करत नाही असंच जाणवतं. यात कितपत तथ्य आहे? बरोबर आहे, नाही त्याच्याकडे पुरेसं लक्ष दिलं जात. म्हणजे माझी थोडीशी या सगळ्या प्रक्रियेशी एक परिचय आहे माझा की कशा पद्धतीनं नवीन पत्रकार निवडले जातात, त्यांना कोणत्या प्रकारचं प्रशिक्षण दिलं जातं. तर त्याच्यामध्ये हे लक्षात येतं की तंत्रज्ञानाच्या दृष्टीने प्रशिक्षण दिलं जातं. म्हणजे तुम्हाला कॅमेऱ्यासमोर कसं बोलायचं, तुम्ही कसं उभं राहिलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसा मेकअप केला पाहिजे, कसे कपडे, ह्याच्याकडे लक्ष दिलं जातं. पण तुम्ही काय बोललं पाहिजे,
म्हणजे विचार आणि कसं बोललं पाहिजे, त्याचा आविष्कार, बोललं पाहिजे. याच्याकडे तेवढं लक्ष दिलं जात नाही. ही अगदी खरी गोष्ट आहे. खरंय खरंय. संयतपणे बोलणाराच वृत्तनिवेदक आजपर्यंत लोकप्रिय झालेला आहे. म्हणजे तुमच्या काळापासून अगदी तुम्ही असाल किंवा प्रदीप बेडेंचं नाव घ्यावं लागेल. अनेक असे जे संयतपणे बातमी सांगणारे किंवा सादर करणारे जे अनेक वृत्तनिवेदक होते, त्यांची निश्चितच आजही लोकांना अनेकांना आठवण येते. या उलट मी थोडं आंतरराष्ट्रीय पातळीवरचं जाऊन उदाहरण सांगेल. तुम्ही पाहिले असतील, अनेकांनी पाहिले असतील. आंतरराष्ट्रीय जे चॅनल्स आहेत, न्यूज चॅनल्स आहेत, त्यांच्यावर सुद्धा अत्यंत संयतपणे बातम्या सांगितल्या जातात. मग आपल्याकडे ही कुठून लागण झाली आरडाओरडा करून बातम्या सांगण्याची आणि कानठळ्या बसवणारा आवाज हे करण्याची? त्याचं मलाही नेमकं उत्तर माहिती नाही, परंतु थोडंसं असं झालं असेल की आपल्याकडे जे प्रस्थापित होतं ना, की दूरदर्शनवरच्या बातम्या ऐकायचो, आकाशवाणीवरच्या ऐकायचो, त्याच्यापेक्षा वेगळं काहीतरी करायचंय, ही पहिली गोष्ट कदाचित असू शकेल. आणि त्या शैलीमुळे एखादी वाहिनी लोकप्रिय झाली, म्हणजे त्या शैलीमुळे झाली असेल असं नाही. झालं असेल असं कदाचित की एखादी वाहिनी लोकप्रिय झाली, तिच्या लोकप्रियतेचा अभ्यास करताना जे वेगवेगळे घटक तपासले, त्याच्यातला एक घटक हा होता की ते ओरडून ओरडून बोलतात. म्हणजे ओरडून ओरडून बोलल्यामुळे ते लोकप्रिय झाले का हे कोणी बघितलं नाही. ते ओरडून ओरडून बोलतात आणि ते लोकप्रिय होते. बस याच्या दोन अशा समांतर रेषा होत्या. पण मग तेच कदाचित फक्त घेतलं गेलं असेल. मग एकाच्या वर्तान दुसऱ्यानी करायची, असं करत करत ते बोलण्याची तशी पद्धत आली. पण खरंच लोकांना हे आवडतं का हे नाही कधी कोणी बघितलं, मला असं वाटतं. नाही बघितलं. बरोबर. ते खरं तर बघितलं गेलं पाहिजे. कारण भाषेचा आविष्कार हा सगळ्या अशा सर्वांगांनी फुलत असतो. तिचं सौंदर्य असं सगळ्या स्थळांमध्ये आहे. आपण जरा समारोपाकडे जाऊया मॅडम, की अनेक जण असंही म्हणतात की प्रमाण भाषेचं स्तोम फार माजू नका आता. फक्त आशय पोहोचला म्हणजे बस. तुम्ही उगाच व्याकरण, उगाच योग्य शब्द, उगाच व्यवस्थित बोललं पाहिजे, काही गरज नाही म्हणतात. फक्त आशय पोहोचला म्हणजे खूप झालं. ते खरंच असं म्हणणं योग्य आहे? नाही, कसं आहे, टोकाला जायलाच नको, कुठल्याही बाबतीत टोकाला जायला नको. असंच पाहिजे असंही नको आणि कसंही करा असंही नको. हा तर म्हणजे एकंदर कॉमन सेन्सचीच गोष्ट आहे. आता काय होतं माहिती का, प्रमाण भाषा नकोशी का वाटायला लागली? कारण प्रमाण भाषा ज्या प्रकारे तयार झाली, हे मराठीच्या बाबतीत असं नाही, सर्व भाषांच्या बाबतीमध्ये जिथे राजकीय केंद्र होतं, जिथे अधिक प्रगतीचं केंद्र होतं, शिक्षणाचं केंद्र होतं, सुधारणेचं केंद्र होतं, त्या भागातली भाषा प्रमाण भाषा झाली. कारण त्यांनी तेवढं भाषेवर काम केलं. म्हणजे काय केलं? त्यांनी त्या भाषेत पुस्तकं लिहिली, त्यांनी त्या भाषेमध्ये भाषणं दिली, त्यांनी त्या भाषेमध्ये अभ्यासाची पुस्तकं तयार केली. मग त्याला प्रमाण भाषेचं स्वरूप आलं. मग कालांतराने सगळीकडची लोक या प्रवाहामध्ये आली, उत्तमच आहे. पण मी मगाशी पण म्हणलं की शाळेत न जाणारी व्यक्ती सुद्धा जी भाषा वापरते ना, तिच्या नकळत ती त्या भाषेचं व्याकरण वापरतच असते. अगदी निरक्षर बाई गावातली, तिचं जर लुगडं असेल तर लुगडं तिला जर नेसून झालंय म्हणायचं तर लुगडं नेसलेच म्हणेल ना. लुगडं नेसणारे म्हणेल का? म्हणजे ती काळाचा वापर करतेय. ती तिच्या मुलीला स्त्रीलिंगी शब्द वापरेल ना काहीतरी, शाणी ग माझी बाय, ती शाणा माझा बाय ती म्हणेल का? म्हणजे भाषेचे हे मूलभूत अंगभूत घटक आहेत. ते पूर्ण मोडतोड करून कशी चालेल? ती व्यवस्था आहे ना ही शेवटी. ही त्या व्यवस्थेला चौकट आहे, ती आपण प्रघातानी किंवा पिढ्यानपिढ्या वापरून ती मान्य केलेली चौकट आहे. ती चौकट अशी उद्ध्वस्त करून चालणार नाही. आता त्याच्यात काय लक्षात घेतलं पाहिजे? प्रादेशिक भेद आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ, मला माहितीये की मी इथे एक केळं म्हणजे नपुसकलिंगी, अनेक केळी असं म्हणते. माझी एक मैत्रीण आहे कुर्डुवाडीची, ती एक केळी आणि अनेक केळ्या असं म्हणते. आता नाही ना, तिचं चूक नाहीये ना, त्या भागात ते तसंच बोलत असतील, हरकत नाहीये. बरोबर. प्रादेशिक भेद आपण मान्य करू, प्रादेशिक भेदांचा सन्मान करू, पण त्यानुसार तरी तुम्ही भाषा वापरा ना. म्हणजे त्या वर्गात त्या ठिकाणचं जर कोणीतरी आलं आणि इथे बातमी लिहिणार असेल तर रस्त्यावर केळी पडली होती, हे माझ्या अर्थी काय होईल? अनेक केळी पडली होती. तिच्या अर्थी काय होईल? एकच केळं पडलं होतं.
बरोबर आहे, पण मग हा हो फरक हो लक्षात घेतला पाहिजे. का? कारण आपल्याला आपल्या वाचक, श्रोते, प्रेक्षकांपर्यंत तो नीट पोहोचवायचा आहे ना. हो तर प्रसार हम्म. माध्यमांमध्ये काम करणाऱ्यांनी थोडं लक्ष द्यावं. अच्छा, अच्छा, तुम्ही असं म्हणता का? उत्सुकतेने जाणून हम्म, घ्यावं. मी जर माझ्या मैत्रिणीला म्हणलं असते, "हे हम्म, चुकलंय बरं का तुझं, असं नसतं म्हणायचं." तर ते बरोबर नाहीये माझ्या हम्म, दृष्टीने. भाषेची अभ्यासक म्हणून मला हम्म. कुतूहल पाहिजे, की "अगं तू असं कसं काय? म्हणजे तुमच्याकडे असं एक केळी आणि अनेक केळ्या म्हणतात का?" मग ती मला आणखी 4 उदाहरणं दिली. "हो, आमच्याकडे असं म्हणतात." "का बाबा?" कारण ठीक हम्म. आहे, त्या भागात कानडीचा प्रभाव असेल. जे थोडी उत्सुकता भाषेविषयी दाखवली पाहिजे. भाषा कशी घडते, काय घडते खरंय. आणि त्यांनी समजून घेतलं पाहिजे, की या पलीकडे जाऊन भाषा ही एक अ, व्यवस्थित नियंत्रित नाही, सुरचित व्यवस्था आहे. त्या व्यवस्थेच्या नियमांचं व्यवस्था पालन आपल्याला केलं पाहिजे. संकेत आहेत ते, नियम नको म्हणायला आपण. संकेत आहेत. ते जर संकेत संकेत आहे. नसतील, हा सामाजिक संकेत पाळतो ना आपण. तसाच हा भाषिक संकेत आहे. बरोबर. हा पाळायला पाहिजे आणि त्याच्यात संगती ठेवली पाहिजे. आणि प्रसारमाध्यमांची जबाबदारी काय आहे, की तुम्हाला खूप मोठ्या समुदायापर्यंत पोहोचायचंय. मग त्या समुदायाला जास्तीत खरंय. जास्त लोकांना कळेल अशी रूपं आपण वापरावीत. त्या रूपांना प्रमाण रूपं नक्की. असं एक बोललं गेलं. पण आपल्या एक थोडं एक असं वाटायला लागलं, की प्रमाण ही अधिक चांगली. तसं नाहीये. प्रमाण हे एक भाषेचं पाहिजे रूप हा. आहे, जे प्रसार माध्यम, प्रशासन आणि शिक्षण याकरता जास्तीत जास्त उपयोगी पडू बर शकतं. एवढाच त्याचा बरोबर भाग बरोबर आहे. अगदी बरोबर. अगदी मुद्देसूद तुम्ही मांडणी केलीत की भाषा ही माझ्या मनातलं दुसऱ्यापर्यंत पोहोचण्याचं एक माध्यम आहे. मग मला जे म्हणायचंय तेच तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे ना. तर त्यासाठी जे काही संकेत ठरवून दिलेले आहेत ते संकेत मी पाळलेच पाहिजेत. मग ते मी लिहित असो, बोलत असो किंवा सादर करत असो, कुठल्याही मार्गाने ते संकेत पाळूनच माझी भाषा अभिव्यक्त झाली पाहिजे. हा अत्यंत महत्वाचा मुद्दा तुम्ही या ठिकाणी मांडला. मला त्याला जोडून एक असं सांगावं वाटेल की आपला जो मुद्दा आहे प्रसार माध्यमातल्या भाषेचा दर्जा घसरतोय का या ओरडीवरती किंवा ही जी ओरड सुरू आहे यावर. कारण बाकीची जी माध्यमं आहेत जिथं भाषेचा वापर होतो, चित्रपट असतील किंवा लेखक असतील, कादंबऱ्या असतील, पुस्तकं असतील, तिथं आवर्जून काटेकोरपणे भाषेवर काम केलं जातं. अलीकडचे काही सुपर डुपर हिट झालेले अनेक प्रसिद्ध झालेले चित्रपटही त्यातले लेखक मंडळी किंवा दिग्दर्शक मंडळी भाषेवर काम करतात. आपण ते पाहतो, अनेक त्याच्यावर चर्चा करतो. मग ज्यांच्यावर भाषेचं अधिकाधिक प्रसार करण्याची जबाबदारी आहे, लोकांवर संस्कार करण्याची, भाषा संस्कार करण्याची जबाबदारी आहे, त्या प्रसार माध्यमांनी असं गळून कसं चालेल किंवा अशी माघार नाही घेऊन ना. कसं चालेल. म्हणजे हाच या तुम्ही ऐकून जी मला उदाहरणं वाटतं हा. हां, तुम्ही जी उदाहरणं दिली तिथे मी मगाशी म्हटलं तसं थोडा वेळ असतो हाताशी आणि त्यामुळे ते करता येतं. हम्म, हम्म, प्रसारमाध्यमांकडे बातमी घडता क्षणी किंवा घडत असताना लोकांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी हम्म, आहे. पण म्हणजे याची याचा अर्थ आपण त्यांना तुम्ही काहीही करा अशी मुभा नाही द्यायची आहे. त्यामुळे ती जबाबदारी येते हम्म, अ, त्यांना कामावर घेणाऱ्या वरिष्ठांवरती. वरिष्ठ कशा हम्म, प्रकारचं प्रशिक्षण देत आहेत, कशा प्रकारची जाणीव निर्माण करतायत, याकडे अधिक लक्ष दिलं पाहिजे. हम्म. कोणी मुद्दाम हौसेने करत नसतं हं. फार थोडी लोक चला आता मी खरं. करतोच भाषेची मोडतोड. माझी तुलट ओरड अशी आहे की हम्म, इतपत हम्म. पण भाषेचं प्रेम नाहीये त्यांना मोडतोड करणे इतकं. मोडतोड करायला सुद्धा ना हा. भाषा कळावी लागते. प्रेम लागतं, बेफिकिरी आहे. कळावे लागते. भाषेच्या खरंय. बाबतीत बेफिकिरी आहे आणि त्याबद्दल काहीही शिक्षा होत नाहीये. नाही का? माणूस हो कधी हो चांगलं वागतो, हे जास्त बक्षीस मिळणार असेल किंवा शिक्षा होणार असेल. कोणीच काही त्यांना देत नाहीये. ना आपण प्रेक्षक खरंय म्हणूनही खरंय. कधी त्यांना दारेवर धरतोय, ना प्रेक्षक म्हणून आपण जो सुंदर बोलतोय त्याचं कधी कौतुक करतोय. त्यामुळे कौतुक ती करतोय. बेफिकिरी एक खरंय. तयार झालेली आहे आणि पुन्हा वेळेचं खूप त्यांच्यावरती दडपण आहे. घाईघाईत सगळं द्यावं लागतं. पण ते टाळता येणं शक्य आहे कारण ते सगळं असूनही उत्तम काम करणारी पण लोकं आहेत. त्यांचा आदर्श आपण ठेवला पाहिजे. अगदी नक्की नक्की. तर प्रसार माध्यमांवरतीच ही सर्वाधिक जबाबदारी आहे आणि आपण या सगळ्याचं भान राखून बेफिकिरी टाळली पाहिजे असा या एकूणच चर्चेचा, मुलाखतीचा मतितार्थ निघतो. बर्वे मॅडम यांनी अतिशय व्यग्र दिनक्रमातनं वेळ काढून आपल्या एबीसी न्यूज मराठीसाठी आपल्या सगळ्या दर्शकांशी संवाद साधला. त्याबद्दल मी बर्वे मॅडमना मनापासून धन्यवाद देतो. आपण या भागात थांबूया, इथे भेटूया पुढच्या भागात. धन्यवाद मॅडम. नमस्कार, धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा एबीसी मराठी न्यूज.